सांगितलं नाही. अशी गटकडून पिठी मारली भगवंताला. हा म्हणाले, सुदामदेव म्हणाले, सोड रे सोड सोड म्हणाले, मला इतकं दाखवून धरलंय म्हणाले, माझ्या फासळ्या सगळ्या एकमेकांना लागल्या आहेत, आता त्या कुठे जरा तरी बसवतो म्हणाले. हा बरगड्या त्या होत्या ना, त्या अशा ध्यान झाल्या होत्या, त्यांनी नीट केल्या आणि त्यांना घेऊन भगवान हाताला धरून आले. आणि पोह्यामध्ये दही घालायचे नाही, नुसते पोहे. त्याने पोहे कसे चांगले होते, नुसतेच खायचे. घेऊन घ्या त्यांना, घेऊन घ्या. सुदामदेव येत आहेत, त्यांना काठी टेकत येतात आणि भगवंताने काय केलं, त्यांना आणलं आणि आपल्या ठिकाणी सिंहासनावरती बसवलं. आपल्या सिंहासनावरती म्हणजे महालामध्ये आणलं आणि महालामधल्या खुर्चीवरती त्यांना बसवलं, सिंहासनावरती बसवलं. त्या महालामध्ये आले, आसनावरती बसले आणि त्यांच्याशी बोलतायत. सुदामदेव आलेले पाहिलं आणि पाणी आहे पळी भांडे सगळं आहे. आणि भगवंतांनी काय केलं, रुक्मिणीला सांगितलं पाणी घेऊन ये. पण पाणी आणायला रुक्मिणी गेली, तोपर्यंत गुरुजी आले. पण गुरुजी